नमस्कार मंडळी, कशात सगळे? मी ज्योती हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर गावाकडनं सासूबाई आलेल्या आहेत। मग त्या म्हणाल्या की चुलीवरती चिकनचा सुक्का आणि रस्सा कसा बनवतात मी तुला दाखवते तुझ्या चॅनलवरती। मग म्हटलं मस्त, चला तर तुम्हाला पण आई कशा स्वयंपाक बनवतात, म्हणजे त्या स्वयंपाक खूप छानच बनवतात, पण सुक्का रस्सा कशा बनवतात, मटनचा तर येईलच थोड्या दिवसात, पण चिकनचा पण तुम्ही अगोदर बघून घ्यावं। तर चिकनचा ते बनवणार आहेत सुक्का रस्सा। तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की तुम्ही बघा, आवडलं तर लाईक करा। आणि चला मग आई कशा बनवतात त्या आपण आता लगेच बघूया। कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असणार आहे। खायला यायचंय का? यायचं असेल तर कमेंट करा हो। चला मग आई बाहेर घेऊन गेलेलं आहे साहित्य, मी पण जातो आता आणि बनवायला सुरुवात करतो आता आम्ही। चला मग बाय, बघा पुढची रेसिपी। बघा चुलीवरती भांड ठेवलं आईने। भांड ते काळं होऊ नये, म्हणजे भांड काळं होतच पण ते जरा कमी काळं व्हावं, लवकर निघावं, त्याच्यासाठी भांड्याला बाहेरच्या बाजूने राख आणि माती लावल्या बघा मिक्स करून, म्हणजे भांड काळं झालेलं लवकर निघल। आणि 2 ते 3 चमचे तेल टाकलं, त्यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 1 चमचा हळद आणि चिकन बघा छानपैकी स्वच्छ धुवून, 1/2 किलो चिकन आणलेलं आहे मी 150 रुपयाचं। तर ते स्वच्छ धुवून ते त्या भांड्यामध्ये आता टाकणार आहेत। ते सगळं छानपैकी परतून घेतलं की त्याला भरपूर पाणी सुटतं, तर पुढे बघा तुम्ही। आता बघा चिकनला भरपूर पाणी सुटलंय, अजून पाणी लागणार आहे। तर भांड्यावरती ताट ठेवलं आणि ताटावरती पाणी ओतलंय बघा, त्याच्यामुळे चिकन अजून लवकर शिजतं आणि तेच पाणी त्यामध्ये ओतायला येतं। वेगळं वेगळं असं काही शिजवायची गरज, पाणी तापवायची गरज नाही। ते पाणी त्यामध्ये ओतायचं आणि परत चिकन शिजायला ठेवणार आहोत आम्ही। आत मसाला बनवायला आतमध्ये जाणार आहोत। घालतोय, कोथिंबीर घालतोय, आलं थोडं घालतोय, लसूण मिक्स करायचं, तीळ थोडं, जिरे 1 चमचा मिक्स। चिकन आपलं मस्त शिजून तयार आहे, एवढं पाणी पण त्याला बस आहे आणि शिजलंय चिकन मस्तपैकी। आता त्याचा सुक्का आणि रस्सा बनवायला आई बघा हे करतात। चिकन बघा काढलेलं आहे बाजूला, गॅसवरती चुलीवरती कढई ठेवल्या आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून कांदा मोठा लांबडा चिरून घेतलेला आहे त्यांनी, तो आता छानपैकी भाजून घेत आहेत। आणि त्यामध्ये मग तिखट मीठ वगैरे टाकणार आहेत। हळद एक आईंचा फेवरेट विषय आहे बहुतेक, कारण हळद जरा भरपूर वापरतात त्या। मसाला बघा, आणि त्यांची पद्धत कायम असते की हळद टाकतात, मसाला त्यामध्ये भाजून घेतात आणि मग तिखट वगैरे टाकतात। तर बघा त्याने हळद टाकले, मसाला टाकलाय वाटण केलेलं, ते तीळ जिरं खोबरं आलं लसूण छानपैकी भाजून घेत आहेत। त्याच्यामध्ये बघा माझं कोल्हापुरी तिखट झणझणीत 3 चमचे टाकले, झणझणीत करायचं चिकन तर 3 चमचे टाकले। आणि बेडगी तिखट 1 चमचा, म्हणजे छोटा चमचा आहे तो, एकच धरा, 1 चमचा टाकलाय। आणि आता छानपैकी हलवून घेत आहेत। थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये बघा काढून घेतलेलं चिकन टाकलंय आणि रस्सा पण टाकलाय थोडासा। रस्सा चिकन शिजवलेलं पाणी आहे ना ते थोडं टाकलंय, म्हणजे हलवायला पण चांगलं आहे, लय पण कोरडं नको, म्हणजे सुक्कं एकदम फडफडीतच पाहिजे, पण हलवायला गरम व्हायला अजून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून छानपैकी हलवून घेतलंय बघा आईने। मस्त एकच नंबर, बिल्डिंगभर वास सुटलाय। म्हणत असतील कोण काय बनवायला लागले काय माहिती, तर कोण जाता येतील बघतायत ते बघतायत नक्की। सासूबाई चुलीवरच स्वयंपाक चालू आहे, सुनबाई व्हिडिओ करायला लागल्या, तर बघू देत काय बघायचं ते बघा, सबस्क्राईब तेवढं करा। तर बघा मस्तपैकी चिकन सुक्क तयार आहे। आता तो काढून घेतलेला आहे बाजूला
आता त्या भांड्यात रस्सा करायचा, तर ते बघा आईने ते ओतून घेतले दुसऱ्या कढईमध्ये आणि 2 ते 3 चमचे तेल टाकले. त्यामध्ये एक बारीक चिरून कांदा टाकलेला आहे, तो आता भाजून घेतायत. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकल्याशिवाय हा चैन पडत नाही आपल्याला, त्याच्यामुळे हळद टाकलीच पाहिजे. हळद टाकलेली आहे आणि निम्म वाटण त्यातलं ठेवलं होतं बघा, सुक्याला निम्म घातले, रश्शाला निम्म ठेवले. ते त्यात निम्म हे रश्शाला टाकून घेतलेलं आहे. पण पातळ रस्सा चांगला लागत नाही, लई घट्ट पण चांगला लागत नाही, प्यायला आपलं फुरक्या ओढायला मस्तपैकी मध्यम बरा वाटतो. मस्तपैकी आता हे सगळं भाजून घेतलंय बघा तेलात 2-3 मिनटं. हा मस्त, एकदा चूल पेटले की किती पण स्वयंपाक करा, मस्त एकदम. एसटू पण भरपूर पडलेत, जाळ जास्त लावायची गरज नाही, एकदम छान चुलीवरती चालू आहे स्वयंपाक आमचा मस्त मस्त. त्याच्यामध्ये बघा आता 2 चमचे तिखट घेतलेला आहे, 2 का 3 टाकला आईने. 3 चमचे तिखट, 1 चमचा बेडगी तिखट कलरसाठी. 2-3 मिनटं हलवून घेणार. त्याच्यामध्ये रश्श्यातले 2 चमचे म्हणजे चिकन शिजलेलं पाणी 2 चमचे टाकले त्यात, म्हणजे मसाला अजून चांगला भाजला जाईल. कधी पण रस्सा करताना असं करा, किंवा सुक्कं करताना पण असं केलं तर चालतं, लई छान लागतं. मसाला येताना एकदम चांगला भाजला जातो आणि तेल पण भरपूर छान सुटतं. बघा आता मस्तपैकी भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता जे रश्शाचं पाणी काढले ते त्याच्यामध्ये ओतले. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. आता रश्शाला छानपैकी उकळी येऊ दे, आपण वाट बघूया. बघा मस्तपैकी रश्शाला उकळी आलेले आहे. आई त्याच्यामध्ये टाकतात कोथिंबीर. हा कसला वारी दिसतंय सुक्कं बघा मस्तपैकी. आणि हा आपला रस्सा उकळायला लागलाय, साळ. उकळी येऊन झाली की आपला तयार आहे मस्त चिकनचं सुक्कं आणि तांबडा रस्सा. हा भरपूर उकळला, आता उतरूया. आता बघा मस्तपैकी बघा कसं तयार झालंय बघा मस्तपैकी. हलवा रस्सा चिकनचा तांबडा रस्सा. हे आपलं सुक्कं झणझणीत चुलीवरती बनवलेलं. आता मस्तपैकी रश्शा सुक्याचं भांडं मी सगळं आत किचनमध्ये आत ठेवून आलोय. तर आईने तिकडं कुकरमध्ये भात घातलाय शिजायला. तर मी म्हटलं चुलीत भरपूर इस्तू आहे, तर भाकरी करून येते. तर भाकरी मी करायला आले बघा, बाजरीच्या भाकरी. मस्त चिकन आणि रस्सासोबत बाजरीची भाकरी एक नंबर टेस्टी लागते. तुम्ही ज्वारीची वगैरे खात असाल तर कधी तर बाजरीची मटणासोबत करून बघा, खरंच खूपच छान लागते. चुरून खायची एक नंबर लागते. तर बघा चला आता भाकरी आता माझ्या बनवून होत आहेत, तर चला आता जेवायला जाऊया. आता आम्ही दोघी सासू-सासू जेवायला बसतोय. मस्तपैकी सुक्कं रस्सा, बाजरीची भाकरी. पडा पोरं गेले शाळेत, पती परमेश्वर गेलेत कामावर. आमच्या दोघींची मज्जा. तर चला मग सासूबाईंनी केलेलं सुक्कं चिकनचं रस्सा कोल्हापुरी झणझणीत तांबडा कसा वाटला नक्की लाईक करा. आणि चला मग आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो. बघा कसलं दिसतंय ना भारी. चला मग बाय.